750 रुपयाचे मेडिसिन कोण घेऊन येतं भाई? बहुत पैसा है हमारे पास. हा दुसरा पेक आहे. हा दुसरा पेक म्हणजे डोंट बी ऑफेन्सिव्ह दे. त्यावेळेस अशी सिच्युएशन असते, त्यावेळेस आपण ऐकून घ्यायचं असतं. थोडी मोठी बॅग आहे जी मी तुम्हाला दाखवली, त्यात मी स्वतः एक पूर्ण बसीन घुसवून बसवलं. आय हॅव वन ट्रेकिंग का गॉगल. दिस इज 2 पिंकी ओव्हर. This is Don Pinky ka goggle. I have this super cute. तर मंडळींनो, आज हे बोलायला पिंट्या नाहीये, पण त्याच्यातर्फे मीच बोलते की श्री परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने गाजलेल्या या कोकण भूमीतून या कोकण आपलं जसं असं म्हणत मंडळींनो, मी सर्वच तुमचं स्वागत करत आहे. आणि आजचा हा जो ब्लॉग आहे तो ऑल ओव्हर छोटेपण आतापर्यंतचे माझे ब्लॉग आहेत, त्या ब्लॉग्स मधून हा ब्लॉग खूप जास्त स्पेशल असणार आहे. ही सिरीज असणार आहे, पूर्ण 4 ते 5 ब्लॉग्स असणार आहेत त्या सिरीज मध्ये. आणि या सिरीजचं नाव आहे द फेवरेट टॉपिक ऑफ माइंड, विच इज केदारनाथ यात्रा. तर आपला हा ब्लॉग असणार आहे की केदारनाथला जाताना आपण काय काय घेऊन गेलं पाहिजे सोबत. तर खूप असे लोक असतात जे फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करतात, जस्ट लाईक मी. पण ॲज माझे काही रिलेटिव्स होते, माझे काही सिबलिंग्स होते जे जाऊन आलेत, तर त्यांनी मला चांगलं गाईड केलंय की आपण काय काय घेऊन गेलं पाहिजे. आणि ह्याबद्दलचे ब्लॉग्स पण खूप कमी आहेत, तर म्हणून आय वॉज लाईक की चलो लोगों को मदत करते, चॅरिटी करते. तर आय एम हिअर टू गाईड यू की तुम्ही केदारनाथला जाताना काय काय घेऊन गेलं पाहिजे आणि कसं आपलं ट्रॅव्हल असणार आणि कशी आपली प्लॅनिंग आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, हा सगळा जो एवढा वनवास आहे हा, आणि ऑल्सो पूर्ण घर असं हे झालंय. आणि दीज लाईट्स आर फ्रॉम संकेत दादा, सो थँक्यू सो मच संकेत दादा. खूप असं क्रेझी लाईट्स आहेत ते आणि मला खूप टाइमापासून हे हवे होते. सो या लेट्स सी. रिमाइंडर, जर का तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. प्रेस द बेल आयकन सो दॅट मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली टिंग टॉंग असं नोटिफाय होऊन जाईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक अ फाय, शेअर अ फाय अँड सबस्क्राईब अ फाय. ऑल्सो पुढे स्क्रिप्ट करू नका, त्या घरात घुसून मारीन, समजलं? हे माझं घरच आहे, कचरपेटी नाहीये. तर बेसिकली ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला पॅक करायच्या आहेत. तिकडे बरकूचा वेगळं सीन सुरू आहे आणि आता हे आपण लाईन अप करू. तर या लेट मी टेल यू. ओके, तर व्हेरी फर्स्टली मम्मीची तडफड होत होती. शी जस्ट वॉन्टेड टू फ्लेक्स विथ हर मेथीचे लाडू दॅट शी हॅज मेड टुडे. तर तिने आपल्याला मेथीचे लाडू बनवून दिलेत आणि डबा पण एक्सचेंज होणार आहे. मला माहिती आहे, एवढा काचेचा मागातला डबा ती मला देणार नाहीये. आणि ऑल्सो फ्लेक्सिंग विथ ऑल दीज ड्रायफ्रुट्स का पॅकेट्स, जे सगळे मी तर खाणार नाही, मी वाटून टाकणार आहे लोकांमध्ये, असं ती बोलते. तर या, तर मेथीचे लाडू आणि दिस, कारण का ड्रायफ्रुट्स गरम आहेत आणि तिथला वेदर आपल्याला थोडंसं कोल्डिश मिळणार आहे, तर दॅट्स वाय. आणि सर्वात फर्स्टली वील पैक आर फुटवेयर्स, बिकॉज कहीं भी आप जा रहे हो तो आपको पहला चप्पल तो जरूरी है, और चलोगे कैसा. अँड सो व्हेरी फर्स्टली मी ट्रेकिंग शूज घेतलेत आजच. आय टूक दिस फ्रॉम डिकॅथलॉन. आणि या, आणि मी जी नॉर्मल सँडल्स घेतलेत जी मी घालणार आहे की नाही आय डोंट नो. ऑल्सो हे असं तुम्ही पॅक करून घेऊन जायचं तुम्हाला, कारण का वेगळं तुम्ही एकत्र जर का पॅक करतात तर एव्हरीथिंग विल बी द मेस. इट विल बी अ ह्यूज मेस. आय एम सो सॉरी. सो सर्वात आधी आपण शूज पॅक करूत, लाईक फुटवेअर्स पॅक करूत. ओके, तर या आणि द सेकंड स्टेप इज, आता आपल्याला काय पॅक करायचं. तर आता आपण पॅक करणार आहोत सगळं स्किन केअर प्रोडक्ट्स आणि जे काय आपल्याला आपलं फेससाठी मॉइश्चरायझर्स बघ, हे बघ. आणि आपण कपूर घेतलाय बिकॉज ॲज वरती ऑक्सिजनची मात्रा खूप कमी असते. तर जर का कोणाला असं अनकॉन्शियस वगैरे फील होत असेल तर वी कॅन स्मेल कपूर. ऑल्सो मी तुम्हाला एक असं टिप देते, कापूर. आणि मी एक तुम्हाला टिप देते, लाईक मी हे वाचलेलं कुठेतरी, और आय थिंक आय सॉ समवेअर दॅट जर का तुम्हाला कोणी क्लोरोफॉर्म सुंगवत आहे आणि तुम्ही हे इनहेल करताय तर तो क्लोरोफॉर्मचा असर राहत नाही. सो या, आणि आपण कापूर घेतलाय आणि वी हॅव दिस वेट वाइप्स फ्रॉम झुडिओ. आय डोंट नो वाय द हेल एम आय प्रमोटिंग दीज थिंग्स. आणि हे क्लिप पार्ट्स आहेत, कारण की आपण असंच काही पॅकेट वगैरे फोडलं तर ते नरम वगैरे नको व्हायला. सो दॅट्स वाय. तू स्टोरी टाकू शकतोस माझी हे सगळं करून करताना. आणि देन आय हॅव माय फेस वॉश.
I am not telling the brands now. I have my Colgate, I have my toothbrush, I have my soap pairs, I have my towel which is super cute, जो मी डीमार्ट मधून घेतलाय 99 रुपयात. आणि दिस इज माय क्यूट बॅग, ही मला गिफ्ट आली होती. आणि ह्याच्यात आहे आपलं हेअर बँड आणि सनस्क्रीन लोशन, बॉडी लोशन, अंडर आर्म लोशन, चारकोल मास्क, द मॅनिक्युअर किट आणि छोटे छोटे शॅम्पूचे सॅचेस जर का तुम्ही ट्रॅव्हल किटमध्ये करू शकतात तर, नाहीतर जे तुमचे प्रोफेशनल बॉटल्स आहेत ते. आय हॅव माय लिप बाम. आय ऑल्सो परचेस्ड अ लिप बाम राईट नाव. 650 रुपयाचे मेडिसिन कोण घेऊन येतं भाई, बहुत पैसा है हमारे पास. सो या, लेट्स जस्ट पॅक दिस इन अ सिंगल बॅग. आणि आपली दुसरी बॅग सुद्धा रेडी होऊन जाईल जी आपण यूज करणार. सो या, Mama is watching me like, what the hell is she doing? Also, I have my makeup ka pouch, people. This is a very necessary thing for all the girls out there. So yeah, do not forget to take this. Okay, makeup ka, I'll keep it with me only. So second bag is packed. Happy 4 minutes. I also have this pista ka bottle. I took this from DMart आणि मस्त स्कॅम झाला माझ्यासोबत. जिथे इथे तुटलेलं होतं, आय डोंट नो इफ यू गाइस कॅन सी दिस, बट जिथे तुटलंय तिथेच त्या लोकांनी स्टिकर लावला आणि मस्त टोपा दिलाय मला. सो या, बट इट्स वर्थ 200 आणि मला हे खूप आवडलं बिकॉज सी, आणि आय एम अ डाय हार्ट फॅन ऑफ पिस्ताज. इधर माय मॉम. I have this rubber bands with me. I have this super cute bunny which is gifted by Amit Dada. Amit Dada ने मला गिफ्ट केलंय आणि मला हे खूप आवडलंय. आणि मी आताच हे ग्लव्स घेऊन आले. वर्षा मावशीने पण मला ग्लव्स दिले होते, पण ते ग्लव्स मला खूप छोटे होतात. आणि these are the gloves I took. आणि प्लीज छानवाले ग्लव्स घ्या, कोणत्या पण लोकल क्वालिटीचे ग्लव्स घेऊ नका. So yeah, this is the thing. Then I have the winter jacket. जे आपण ग्लव्स आणि बनी सोबतच पॅक करतोय. आणि ही आहे आपली बॅग, ज्याच्यात मी अख्खीच्या अख्खी बसू शकते. असं 200 लोक बोलून झालेत मला आतापर्यंत. आणि ही आहे विंटर जॅकेट, ज्याच्या आतमध्ये घुसल्यावरती असं वाटतं की रेगिस्तानमध्ये आलोय. आणि हे आहे विराज दादाचं. सो विराज दादाने पिंट्याला न देता हे मला दिलंय. सो या, हे पण आपण घेतोय. हे आता मी पटकन पॅक करते ना तर व्लॉग खूप जास्त एक्सटेंड होऊन जाईल. ओ या, सॉरी. हे मम्मी, हे मला वर्षा मावशीने दिलंय. थँक्यू सो मच वर्षा मावशी. आणि आय लेफ्ट माय मेडिसिन हिअर. असं ना काही नाही का मी विसरत जाणार आहे बघ. ओके, सो फ्लेक्सिंग विथ माय डॅड, ही सिटिंग देअर. आणि त्यांनी दोनदा मिचमिची केली मध्ये मध्ये. सो येस, फुल फ्लेक्स करते फुकट. ओके, तर आपली ऑलमोस्ट 80% पॅकिंग झाली आहे. आणि आता अशी करते. डे 1 तर वी लिव्ह आणि डे 2 विल बी द अरायवल ॲट हरिद्वार. आणि डे 3चं मी मला सांगते. सो दिस इज द पॅकिंग फॉर डे 3, गुप्त काशी आणि केदारनाथ फाटा. आणि देन डे 4चं. ओके, आणि डे 4चं पण ह्याच्यातच कपडे आहेत. आणि केदारनाथ ट्रेक
आणि केदारनाथ मंदिरसाठी नाईट स्टेसाठी ऑल्सो आय हॅव कॅरीड अन आउटफिट विच इज अ ट्रेडिशनल वन. आय डोंट नो मी घालणार आहे की नाही, कारण का तिकडे थंडी असेल मौसम का हाल देखते. सो एक ट्रेडिशनल आउटफिट मी कॅरी केला. त्याच्यावरचे इयरिंग्स मी कुत्र्यासारखे शोधले, तर अगर तुम्ही बघू शकता, नाही बघू शकत पण मला सापडले नाही आहेत. तर जेव्हा जे आपल्याला सापडतील तेव्हा हे करू. आणि एक ट्राउझर आहे, 2 टी शर्ट्स आहेत आणि या सो दिस इज द डे 5 and 5 का पैकिंग और डे 6 का सुबह का पैकिंग. आणि दिस इज 7th 8th 9th का पैकिंग, जो इसमें सब ऐसा कैजुअल वेयर्स ही है, नथिंग एल्स. एंड आई हैव माय बनी, माय हँड ग्लव्स. आणि हे तर मी असंच टाकते डिरेक्टली बॅगेत. हा माझा हीटर आहे आणि हा सुद्धा एक हीटर आहे. आणि आय हॅव दिस 2 टॉप्स, एक हुडी आहे आणि एक हीटर आहे सेम. सो या लेट्स पॅक. आणि ऑल्सो आय हॅव 4 ग्लेअर्स विथ मी. हा तर पिंकी आणि पिंट्याचा अजून एक असेल, 1 मोर आय थिंक सो, मस्ट बी युअर समवेअर. वो पिंकीचा गॉगल कुठे गेला? दिस इज 2 पिंकी का गॉगल्स. देन आय हॅव 1 ट्रेकिंग का गॉगल. दिस इज 2 पिंकी गॉगल. दिस इज 2 पिंकी का गॉगल. ओके. आणि दिस इज द ट्रेकिंग का गॉगल. आय रिअली कांट डिफरेन्शिएट बिटवीन दीज बिकॉज हे मला विराज दादाने दिलेत आणि ओके सीम्स प्रिटी गुड. आणि दिस इज द फास्ट ट्रैक का गॉगल विच इज ऑल्सो गिफ्टेड. खुद का मेरा कुछ नहीं है इधर, मेरे पास माँ है. आणि दिस इज ऑल्सो प्रिटी गुड. ओके, आई बी वेयरिंग दिस एंड आई बी शूटिंग द होल वीडियो नाउ. आई रियली फाउंड इट वेरी गुड. आणि ये तो बस फ्लेक्स करने के लिए, फोटो वोटो खींचने के लिए दादी ने दिया है मेरे को, बस ऐसे. सो या लाइक येस पीपल. आता आपण ऑल्सो डू नॉट फॉरगेट टू गेट अ पॉन्चो. ठीक आहे, तुम्हाला 70 to 100 रुपीजमध्ये तिकडे पॉन्चो मिळेल. रेनी सीझन असतोच तिकडे, कधी पण पाऊस पडतो. आणि 40 to 70 रुपीजमध्ये तुम्हाला एक काठी पण लागणार आहे ट्रेकिंगसाठी. सो डू नॉट फॉरगेट टू टेक अ काठी. ते तर आपण ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. सो या लेट्स घुसोफाय दिस इन द बॅग. ही एवढी मोठी बॅग आहे जी मी तुम्हाला दाखवली, त्यात मी स्वतः एक पूर्ण बसीन घुसवून बसवलं झाला. सो या लेट्स मी टाइम लॅप्स मध्ये टाकणार आहे. हा शेवटच्या दिवशी घालायचे आहे, तर आज घेऊन जाऊ दे. नाही हा केला नाही, सुविधाला पण घेऊन जा. हा हे शेवटच्या दिवशी घालणार आहे. हे सर्वात खाली टाका. त्याला सांग काय माहितीये, आता डॅडीने सगळं लडाख वगैरे सगळं केलंय. सो पप्पानी सगळं लडाख वगैरे केलंय. लडाखचे आता मी सांगू शकत नाही, पण मला एवढंच माहिती आहे की लडाखचं असे सिस्टीम असतात की आपण एका ट्रॅकमधनं चाललोय, एका रस्त्यावरनं चाललोय, की इकडे पाय दिलं की एका झाडाचं फुल तोडलं, एका झाडाचं फळ तोडलं, तर आपण आहे ना आपल्याला त्याची पनिशमेंट अगदी तिकडे देतात. ती गव्हर्नमेंट पण देते आणि लोक पण देतात. लडाख एवढं चांगलं आहे की जबरदस्त आहे ते, एकदम आपण बोलूच शकत नाही. तर आपण ट्रॅकनेच चालायचं होतं आणि एखाद्या कोणाला त्रास होणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही असं आपण चालायचं असतं तिकडनं. आणि कोणी काही बोललं तरी नम्रतेने आपण बोलून ते सगळं सॉल्व करायचं असतं. तिकडे दादागिरी अजिबात चालत नाही. ते मला डिस्क्लेमर देत आहेत की भाई कोई भी कुछ भी बोल लेते, प्लीज बी काम, तिथे बिकॉज आय वॉज शॉर्ट टेम्पर्ड गर्ल. तिथे गाववाल्यांसमोर किंवा कोणाबरोबर अजिबात दादागिरी चालत नाही. आई हैव एन इशू पर्सनली कि अगर मेरे को कोई मेरे देश के बारे में, मेरे सिटी के बारे में, महाराष्ट्र के बारे में और एल्स मेरे खानदान के बारे में कुछ बोल रहा है तो आई डोंट सुन के लेगा नहीं मैं. सो दॅट इज द रिझन ते मला डिस्क्लेमर देतात की डोंट बी ऑफेन्सिव्ह दे. त्यावेळेस अशी सिच्युएशन असते, त्यावेळेस आपण ऐकून घ्यायचं असतं आणि नंतर मग त्यांचं पुढे काय बोलत नाही. अच्छा, तुम्ही ऐकून घ्याल तुमच्या असं नसतं, कारण तिकडे आपली चालत नाही. हा दुसरा पेक आहे. हा दुसरा पेक म्हणजे आपण
पेग म्हणजे दारूचं पेग नाही की दुसऱ्या स्टेशनचं पेग. दुसऱ्या स्टेशनचं म्हणजे सांगितलं मी. तिकडनं हे लोक केदारनाथला जाणार आहेत. तिकडे हे सगळं पेग म्हणजे दारूचा पेग नाहीये. लोकांनी काही गैरसमज घेऊ नये. बस बस भाल भाल इकडनं बाहेर ये. आणि हे लूज काय खाली? कारण की ते उभं आहे खालचं. अरे उभं ते ठेवा ना, उभी इकडनं हे ठेवा ना. होणार, इकडनं लागणार वरती. हे टाकायचं वैराग्य. हे तुला लागणार आहे पटापट. वरती लागेल केदारनाथच्या 4 टायमाला. दिवसाने 3 दिवसाने. नाही हे इथे नाही. हे केदारनाथला घालणार आहे मी त्या ड्रेसवरती आणि हे बाहेर ठेवेल. केदारनाथला काय घालणार आहे? जेवणाचा एवढा वास येतो ना छान. मला भूक लागली आहे लाईफ मध्ये. आणि तिथे वरती मंदिरात बरपलं ते. आग लागली त्या ऑमलेटला. आमलेटची आग लागली. आग लागली मशीन लाव. तोंडाला मशीन लाव का? आपण नेलं मला आलं. मगाशी पावसात झालं. पण आम्ही फक्त गोल राऊंड आहे तो खाली येऊ दे ना तळाला. हा जोडके. हा. पण आम्ही MKLU हा जो आमचा ग्रुप होता मोठा मुंबईचा, मुंबई ठाणे मुलुंड आणि असं आम्ही खूप असे किल्ले आणि हे तुमचं सगळं ते चांगले किल्ले हे आम्ही ट्रेक केलेत आणि आम्ही हंगामा केला 89 पासून 93 पर्यंत. पण नंतरच्या काळात आम्ही आमच्या परिवारासाठी जगायला लागलो, हे करायला लागलो, ते करायला लागलो सगळं म्हणजे ते. त्याच्यानंतर मग आम्ही कमी झालो जरा ट्रेकिंग वगैरे, रॅपलिंग, ट्रेकिंग, त्याच्यानंतर तुमचं थोडक्यात काय संसार चालू झाल्यावर हे सगळं बंद झालं. संध्याला धंद्याला. आणि माणसं धंद्याला कधी लागतात. एखाद्या संसार चालू होतो त्यावेळेस लोक धंद्याला लागतात. म्हणजे आपल्याला प्रायव्हेट टाइम मिळत नाही आणि आपण बाकी आपल्या नाही रे गं बॅगमध्ये. ही खाली काय तळाला आता बरोबर आहे. बदाम बिदाम लोक तिकडनं घेऊन येतात. ती तू बोलतेस ना इकडनं बदाम घेऊन जाते आणि हे करते, ती तिथे गेली. पावडर घ्यायची असते. मस्त असतं. ऐकलं काय? कुठे किशमिश घेऊन येतो. केसर ऐकलं केसर एवढं? घेऊन ये, केसर. ती पावडर घ्यायची असते. पावडर सगळ्याची पावडर करून घ्यायची असते आणि दुधात टाकून ती घ्यायची असते गरम दुधात. केसर घेऊन ये फक्त, केसर. केसर घेऊन ये. आणि आपली मेथी लाडू तिकडे. सो येस पीपल, आता जस्ट आपली पॅकिंग झाली आहे. 95% ऑफ पॅकिंग इज डन. 5% मम्मी उद्या बनवून देणार आहे. आणि ही आहे आपली बॅग. एवढा मोठा आयुष्यात मला टेडीबेअर पाहिजे होता जो अजूनपर्यंत मला भेटला नाही. तर जर का कोणाला गिफ्ट करायचं असेल तर करू शकतात. हे महादेवा. या सो दिस इज माय बॅकपॅक विच इज रिअली हेवियर देन मी. अँड दिस इज द सेकंड बॅकपॅक आय हॅव. आणि हे हातात खाण्याची आहे. आणि ह्या पप्पाने भरले. पप्पा तिकडनं असं सांगतात मी भरले करून. सो या दिस इज पॅक्ड बाय डॅडी. आणि पप्पा लडाखला वगैरे जाऊन आले. तुम्ही ऐकलंच असेल मगाशी पप्पा बोले. अँड दिस इज अ गिफ्ट बाय अमित दादा. सो थँक्यू व्हेरी मच. आय एम लव्हिंग इट. येस पीपल. आणि आय वॉन्टेड टू कॅरी माय ड्रायर टू बट दादाला लीड वगैरे आले तर विषय होईल दादाचा, म्हणून मी नाही कॅरी करत आहे नाही घेऊन जा ना. रिली ना. आणि दिस इज द सिम्पल सॉर्टेड आउटफिट दॅट आय एम गोइंग टू वेअर इन द ट्रेन वाईल ट्रॅव्हलिंग. दिस इज अ सिम्पल टी शर्ट आणि हे ट्रॅक पॅन्ट आहे जे मी प्राचीची चोरली आहे. सो या तू ब्लॅक वाला पाहिजे. दॅट्स इट ऑफ द ब्लॉग. सो येस पीपल, एवढंच सगळं सामान आहे जे तुम्हाला घ्यायला लागेल. ओके, तर आपण जातोय इवोक हॉलिडेज सोबत. तर जर का तुम्हाला तुमची ट्रिप बुक करायची असेल तर तुम्ही इवोक हॉलिडेजला मेसेज करू शकता. मी ID तर नक्कीच तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आता त्यांची. तर आपण ती वेगळी बॅग घेणार आहेत. सो इन टोटल आय हॅव 3 bags विथ मी वाईल ट्रॅव्हलिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेट मी रिपीट द स्टफ आय हॅव पॅक्ड विथ मी. क्लोथ्स आहेत, मेडिसिन्स आहेत विच इज व्हेरी नेसेसरी. फुटवेअर्स आहेत. ट्रेकिंगचे शूज घ्या बिकॉज क्लायमेट खूप बेकार असतो तिकडे. कधी पाऊस पडतो, कधी स्नोफॉल होतं. सो इवन व्हेरी फर्स्ट टाइम आय एम गोइंग टू एक्सपिरियन्स स्नोफॉल. तर या येस. आणि ही छोटीशी बॅग आहे जी मी कॅरी करणार आहे, ज्याच्यामध्ये मी लिप बाम कॅरी केला आहे, बॉडी लोशन आहे, फेस वॉश आहे आणि टॉवेल मी बाहेरच ठेवला आहे जो माझ्या हाताला पटकन लागेल असा.
आणि ऑल्सो कॅरी युअर इनरवेअर्स व्हेरी फ्रिक्वेंटली आणि ऑल्सो इफ यू नीड सम पॅड्स वगैरे तर गर्ल्स प्लीज कॅरी दोज थिंग्स बिकॉज उधर आपको कुछ नहीं मिलने वाला है. ऑल्सो जर का तुम्ही ATM वापरायचा विचार करत असाल तर तुम्हाला ट्रेक स्टार्ट झाल्यापासून ते केदारनाथ टेम्पलपर्यंत एकही ATM मिळणार नाही आहे. तर प्लीज कॅरी इनफ ऑफ कॅश विथ यू गाईज. केदारनाथ टेम्पलच्या इथे HDFCचं एक ATM आहे तर तिकडे तुम्ही कॅश काढू शकता. ते तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघाल. तर येस पीपल, आज उद्या परवामध्ये हा ब्लॉग नक्कीच अपलोड करीन मी. तर या आय होप दॅट तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर का कोणाचे सेंटिमेंट्स हर्ट झाले असतील ब्लॉग बनवताना तर मनापासून सॉरी. आणि चला केदारनाथला भेटूयात आता आपण डायरेक्टली. तर अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत राहत रंगी ब्लॉग्स. उचला चहा पिया नी.